श्री दत्तात्रयाचे दुसरे अवतार नृसिंह स्वामी सरस्वती यांच्या दर्शनाचा सर्व माझ्या प्रेक्षकांना आज लाभ मिळणार आहे मंडळी. हॅलो, नमस्ते मंडळी. मी दीपा दांगट आणि आम्ही आत्ता ना कारंजा या ठिकाणी आलेलो आहोत. शेगावपासून जवळपास 200 किलोमीटर एवढ्या लांब हे ठिकाण आहे आणि माहूरगडावर रेणुका मातेचं दर्शन करून आता आम्ही या ठिकाणी गुरु मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनाला आलेलो आहोत आणि श्री दत्त दिगंबर यांचं ठिकाण आहे. तर चला तुम्हालाही दाखवते आणि आपण मिळूनच दर्शनही करूयात. हे बघा, या ठिकाणी सुंदर असं रांगोळी काढायचं काम चालू आहे. ताई बघा किती छान रांगोळी काढतात आणि या ठिकाणी एंट्रन्स आहे, इथून आपल्याला आत जायचंय. गुरु मंदिर आहे मंडळी आणि सर्व भक्त मंडळी बघा या ठिकाणी सर्वजण देवाच्या समोर काही क्षण बसलेत, विसावलेले आहेत. चला आज जाऊया आपण दर्शन करण्यासाठी. हा 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 अगदी डोळे भरून दिगंबराचं दर्शन मंडळी झालेलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, खूप सुंदर दर्शन झालेलं आहे मंडळी आज. मंडळी आपल्याबरोबर उल्हास पांडे गुरुजी आहेत या मंदिरामध्ये. ते आपल्याला थोडीशी माहिती सांगतील मंदिराची, तर पाहूयात. हे स्थान आहे कारंजा, जिल्हा वाशिम, तालुका आणि सर्व कारंजा आहे, जिल्हा वाशिम आहे. आणि महाराज नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे दत्तात्रयाचे दुसरे अवतार आहे यांची जन्मभूमी आहे. यांची कर्मभूमी गाणगापूर, नरसोबाचीवाडी, औदुंबर हे आहे आणि हे म्हणजे जन्मस्थान महाराजांचं. जन्मस्थान आहे. कोणत्या महाराजाचं त्यांचं नाव काय? नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. नृसिंह सरस्वती म्हणजे हे दत्तात्रयांचे दुसरे अवतार आहेत. पहिले अवतार जे आहे श्रीपाद श्री वल्लभ आणि हे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दुसरे अवतार आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे तिसरे अवतार आहेत. तिसरे अवतार आहेत. तर दुसरे अवतार आहेत त्यांचं या ठिकाणी जन्म झालेला आहे, जन्मस्थळ आहे. जन्मस्थळ आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.